तर माझ्या मागे हे रायवळ आंब्याचं झाड आहे आणि या रायवळ आंब्याला यावर्षी खूप भरभरून आंबे धरलेले आहेत आणि त्यात सगळे पिकून खाली कचरा झाला आहे आंब्याचा. तर या आंब्याचं रायतं करतात आणि हे आंबे बरेच लोक नेतात सुद्धा इथून. त्यामुळे थोडेसे आंबे संपतात पण तरीही बरेच आंबे खाली राहत आहेत आणि या आंब्याचं काय करायचं. तर हे आंबे काही प्रमाणात आम्ही खातो आहे, काही प्रमाणात त्याची आडी घालून ते पिकवलेही जात आहेत, पण तरीही आंबे उरत आहेत. खरं तर आमचा आंब्याचा धंदा नाही आहे किंवा आम्ही शेतकरी नाही आहोत आंब्याचे, त्यामुळे हे आंबे तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडं कठीण आहे आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत हे आंबे पोहोचू शकत नाही. तरीही तुम्ही जर माझ्या जवळपास असाल तर नक्कीच हे आंबे कुठे तुम्ही माझ्या आजूबाजूच्या वाडीत किंवा आजूबाजूच्या गावात राहत असाल तर नक्कीच तुम्हाला हे आंबे नेता येतील. तर आता हे आंबे मी गोळा करते आहे. काही थोड्या आंब्याचं मी रायतं केलं आहे, त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओ दाखवणार आहे. आणि हे बाकीचे जे आंबे आहेत त्यात आम्ही गोळा करणार आहोत. आणि या आंब्याच्या ज्या पारंब्या आहेत त्या अशाच माळरानावर किंवा आम्ही काही ठिकाणी रुजत घालणार आहे. एक अशी संस्था आहे जिथे आंब्यांच्या पारंब्या घेतल्या जातात आणि त्या आंब्यांच्या पारंब्यापासून ते कलम बनवतात. तर तिकडे मी हे आंबे पोस्ट करणार आहे, त्याच्या पारंब्या पोस्ट करणार आहे. ते कुठे करायचं आहे आणि तुमच्याकडे सुद्धा असे बरेच रायवळ आंबे फुकट जात असतील तर मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे तुम्ही आंब्याच्या पारंब्या पोस्ट करू शकता जेणेकरून त्याची झाडं बनवून त्यांचा वापर योग्य ठिकाणी केला जाईल. आणि तसंच आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी झाडांची लागवड व्हायला पाहिजे किंवा बऱ्याच ठिकाणी झाडांची गरज असते, तिथे आता आपण आंबेची पारंब्या रुजत घालणार आहोत. त्या आपल्या पावसाळ्यात ते छानपैकी रुजून येतील. त्यामुळे मी टब भरून आंबे गोळा केलेले आहेत आणि अजूनही थोडे आंबे गोळा करायचे आहेत. एक टोपली आधीच वरती ठेवलेली आहे आणि आपली टोपली आत्ताही हा टबही भरलेला आहे आणि आपल्याकडे तर भांडच नाही आहे आंबे गोळा करायला. तर एवढे आंबे जमा केलेत. टब खूप जड झालेला आहे आणि हे झाडी आंबे आहेत त्यामुळे आंब्यांवरती खत नाही आहे, त्यामुळे हे आंबे असेच सहज खाऊ शकता. तो पाहिजे कुठला घेऊ आंबा हवाला बघू. दाखव खाली डिंक लागेल. तर हे आंबे जे आहेत ते गवतात घातल्यानंतर असे एकदम पिवळे जर्द होतात आणि ते खायलाही खूप छान लागतात. हे जे आंबे आहेत ते आम्ही विकत कोणाला देत नाही, तर जो कोणी या वाटेने जाणारा असतो तो हा आंबे जमा करून घेऊन जातो. आणि या आंब्याने खूप वर्ष आम्हाला आंबे दिले आहेत. मध्येच 2 वर्ष तो धरायचा पूर्णपणे थांबला होता आणि आत्ता अचानक भरभरून धरला आहे. म्हणजे एवढे पडून सुद्धा वरती खूप आंबे आहेत अजूनही. तर हे खराब झालेले आंबे आहेत आणि हे इथे माडाच्या मुळात टाकलेले आहे ज्याचं खतसुद्धा बनेल आणि तसंच त्याच्या पारंब्यांपासून झाडंही बनतील. ती आपण झाडं लावूच किंवा या पारंब्या ज्या आहेत त्या आपण अशाच माळरानावर टाकणार आहोत जेणेकरून त्याच्यातून झाडं बनतील. जमतंय का बघ. जोर लाव जोर लाव, जमेल. तर हा कालचा टब आहे आणि हा आजचा आहे. ज्या सईने माझं बघून छोट्या छोट्या भांड्यांमध्ये चिमण्यांसाठी पाणी ठेवलंय. त्याच्यात एक आंबासुद्धा पडलाय है ना. चिमण्यांना ठेवलंयस ना, चिमण्यांना पाणी ठेवलंय. आणि ते दाणे घातलेस ते खातात काय चिमण्या येऊन, बघितलंस तू. कधी आलेल्या. आज आलेल्या. हो पप्पांनी सांगितलेलं मला इथे आलेले. कसली चिमणी आलेली, कोण आलेलं. ब्लॅक वाला चिमणी. ब्लॅक आलेली.
तर जे थोडे चांगले आंबे आहेत त्याचं आता आपण रायतं बनवणार आहोत आणि रायत्याचं साहित्य मी आता इथे गोळा केलेलं आहे. तर चला रायतं कसं बनवतात ते बघूया. तर इथे ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं आहे. हा कढीपत्ता आहे, धणे आहेत, थोडीशी मेथी आहे, थोडं गूळ आहे आणि भरपूर सारी लसूण आहे. रायत्यात खूप लसूण घालायची म्हणजे खूप छान लागतं. आणि हे आपले आंबे आहेत. तर 7-8 आंबे मी असेच पिळून घेतले आहेत आणि 7-8 आंबे असे सोलून घातलेले आहेत, अख्खे आंबे. तर यावेळी मी हे उकडून घेतले नाही आहेत, मी असेच कच्चे आंबे टाकले आहेत. मीठ, मसाला आणि मोहरी. आता मिक्सरमध्ये खोबरं, धणे, आपली मेथी हे सगळं घालून घ्यायचं आहे. आणि आपला थोडासा गरम मसाला यात घालायचा आहे. काही लोक मिरची पावडरसुद्धा घालतात, तेही चालू शकतं. यात आपल्याला 3-4 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी टाकायची आणि ही मोहरी पण थोडी जास्त टाकायची आहे. आणि याच्यात लसूण आणि कढीपत्ता. आता यात टाकायचं आपण केलेलं वाटण. आपल्याला हे टाकायचे आहेत आंबे आणि सोबतच गूळ टाकून घ्यायचं. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि चवीनुसार मीठ. मगाशी साहित्य सांगताना हळद सांगायची राहून गेली होती. तर हळद टाकायची आहे थोडीशी फोडणी देताना. आणि हे जे आंबे मी घेतले होते ते पूर्ण पिकलेले आंबे होते, त्यामुळे मी ते असंच टाकले. थोडे कच्चे जेव्हा आंबे असतात तेव्हा ते उकडून टाकले जातात, तर तसंही तुम्ही करू शकता. आणि ह्याला आता 10 मिनिटं चांगली उकळी काढायची आहे. 10 मिनिटं झाल्यावरती आपलं रायतं तयार होणार आहे. तर आंब्याचं रायतं बनवून तयार झालेलं आहे. आणि आंब्याच्या सीझनमधला माझ्या आवडीचा पदार्थ तर हे आंब्याचं रायतं आहे. तुमच्या आवडीचा पदार्थ कुठला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे थोडेसे खराब झालेले आंबे आहेत आणि आता या आंब्याच्या मी पारंब्या काढून स्वच्छ धुवून सुकवून घेणार आहे. हात खराब झाला तर तुझ्या हातात दे ना. काय हे थोडेसे व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण त्याला रस बराच लागलेला आहे आणि बरेच आंबे अजून वेचायचे सुद्धा आहेत. तर ते हळूहळू करून वेचून थोडे अजून जमले की आपण त्याला पोस्ट करू.
मी आता करवंद काढायला निघाली आहे आणि हे जाताना वाटेत 2-3 आंबे घेतले सोबत. हे आंबे मी असेच कुठेतरी टाकणार आहे. जर याच्यापासून झाडं आली तर याचेही आंबे आपल्याला खायला मिळतील. आणि हाच व्हिडिओचा शेवट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. मला तुमच्या कमेंट वाचायला प्रचंड आवडतं. इकडे थोडी झाडी दिसते. हे आंबे मी इथेच टाकते.